आहे। त्यामुळे अशोक धोंडींसोबत इथं घातपात झालेला आहे। कारच्या डिकीतच अशोक धोंडींचा मृतदेह आढळला आहे। अशोक धोंडी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होते। त्यांच्या अपहरणाचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे। शिंदे गटाचे पालघरचे ते पदाधिकारी होते आणि आता त्यांची जी ब्रिझा कार या दगडखाणीमध्ये सापडलेली आहे त्याच गाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळलेला आहे। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अपहरण करून धोंडींची हत्या केली असा संशय होता आणि त्यानुसार आपण बघतोय त्यांच्या कारमध्येच डिक्कीत त्यांचा मृतदेह आढळलेला आहे। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, अशोक धोंडी यांचा मृतदेह सापडलेला आहे। कारच्या डिक्कीत अशोक धोंडींचा मृतदेह सापडलेला आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी, याच दगडखाणीमध्ये त्यांचं जॅकेट आणि हेडफोन्स देखील सापडले होते आणि अखेर क्रेन लावून इथं ही कार बाहेर काढण्यात आली आणि त्यावेळेस आपण बघतोय या कारच्या डिकीमध्ये, या ब्रिझा कारच्या डिकीमध्ये अशोक धोंडींचा मृतदेह सापडलेला आहे। यावेळी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, गेल्या अनेक दिवसांपासून अशोक धोंडी हे बेपत्ता झाले होते। त्यांचा घातपात झाला असा संशय होता आणि यानंतर त्यांचा मृतदेह गुजरातमधील एका या बंद असलेल्या खाणीमध्ये आपल्याच कारच्या डिकीमध्ये आढळलेला आहे। त्यामुळे नेमका त्यांचा घातपात कुणी केला याचा देखील आता शोध होणं तितकंच गरजेचं आहे। ब्रिझा ही त्यांची कार होती। ही कार जी आहे ती अत्यंत वेगाने धावत असतानाचं सीसीटीव्ही समोर आलं होतं आणि त्यानंतर तपासाची चक्र फिरली आणि पोलिसांना या दगडखाणीमध्ये त्यांची गाडी जी आहे ती अथक तपासानंतर सापडलेली आहे। ही गाडी बाहेर काढल्यानंतर याच गाडीत त्यांच्या डिक्कीमध्ये अशोक धोंडी यांचा मृतदेह होता। पालघरचे शिंदे सेनेचे ते पदाधिकारी आहेत आणि यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोंडी यांचा मृतदेह अखेर सापडलेला आहे। त्यांच्या कारच्या डिकीमध्येच त्यांचा मृतदेह आढळला आहे। त्यामुळे आता त्यांची हत्या नेमकी कुणी केली असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। पोलिसांच्या पुढे या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं कोण इन्व्हॉल्व आहे हे शोधण्याचं देखील आता मोठं आव्हान आहे। नेमकं काय कारण होतं अशोक धोंडींची हत्या करण्यामागे, ही थेट दृश्य आपण बघतोय। यावेळेस गुजरातमध्ये एका बंद दगडखाणीत पोलिसांना यश आलेलं आहे। त्यांचा मृतदेह आढळला आहे।